नवरात्रामध्ये कुमारिकेच्या पूजनाचं अत्यंत महत्व सांगितलेलं आहे. ऐश्वर्य प्राप्तीची अपेक्षा असेल तर एका कुमारिकेचं पूजन करा. भोग आणि मोक्ष पाहिजे असेल तर 2 कुमारिकेचं पूजन करा. धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही गोष्टी पाहिजे असेल तर 3 कुमारिकेचं पूजन करावं. राज्य प्राप्तीची अपेक्षा असेल 4 कुमारिकेचं पूजन करा. विद्या प्राप्तीची अपेक्षा आहे 5 कुमारिकेचं पूजन करा. षटकर्म सिद्धीची अपेक्षा असेल 6 कुमारिकेचं पूजन मात्र झालं पाहिजे. स्वतःचं घर पाहिजे तुम्हाला मग 7 कुमारिकेचं पूजन करा. संतती प्राप्ती हवी असेल तर 8 कुमारिकेचं पूजन करा. आणि पृथ्वीचं राज्य पाहिजे असेल तर 9 कुमारिकेचं पूजन करा. म्हणजे आपण राजकारणामध्ये सुद्धा समोर येतात आणि पृथ्वीचं राज्य सुद्धा आपल्याला मिळू शकतं. तर कुमारिकेचं पूजन करा आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करून घ्या.